आज आपण 31 डिसेंबर स्पेशल हॉटेलसारखी अगदी चमचमीत पावभाजी बनवतोय। रेसिपी भरपूर टिप्ससह शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करायला विसरू नका। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मनीषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण 31 डिसेंबर स्पेशल अगदी हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी कशी बनवायची ते बघतोय। तर त्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून असे कापून घेतलेले आहेत। पाऊण वाटी मटार घेतलेले आहेत। अर्धी वाटी फ्लावर घेतलेला आहे। पाव वाटी शिमला मिरची घेतलेली आहे। शिमला मिरचीचं प्रमाण इतर भाज्यांच्या तुलनेत कमीच घ्यायचं आहे। शिमला मिरची जास्त घेतली तर भाजीला थोडा कडवटपणा येतो। एक मध्यम आकाराचा टमाटा कट करून घेतलेला आहे। आता आपण या भाज्या कुकरमध्ये शिजून घेऊया। कुकर गरम झाला की त्यात 1 चमचा तेल घालूया। तेल गरम झालं की सगळ्यात आधी टमाटा घालूया। टमाटा तेलात आधी चांगला परतून घेऊया। टमाटा परतला गेला की शिमला मिरची घालूया। शिमला मिरची आपल्याला तेलात चांगली 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे, जेणेकरून शिमला मिरचीचा उग्र वास भाजीत येणार नाही। शिमला मिरची अशी चांगली तेलात परतून घ्यायची आहे। इथे आपली शिमला मिरची आणि टमाटा 1 मिनिटभर तेलात छान परतला गेलेला आहे। आता आपण बाकीच्या भाज्या घालून घेऊया। ह्या भाज्या सुद्धा आपल्याला तेलात चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। मिनिटापर्यंत आपण या भाज्या चांगल्या परतून घेऊया। या भाज्या तेलात चांगल्या परतल्या गेल्या की भाजी चवीला खूप छान लागते। अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी पावभाजी आपल्याला खायला मिळते। इथे आपल्या भाज्या छान अशा तेलात परतल्या गेलेल्या आहेत। आता आपण या भाज्यांमध्ये थोडं चवीनुसार मीठ घालूया, तिखट घालूया, अर्धा चमचा पावभाजी मसाला घालूया। इथे मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे। हे मसाले घालून परत एकदा चांगलं परतून घेऊया। इथे आपले मसाले घालून भाज्या चांगल्या परतल्या गेलेल्या आहेत। आता आपण या भाज्या शिजण्यासाठी थोडं पाणी घालूया। भाज्या शिजायला जास्त पाणी घालायचं नाही, अगदी आपल्या भाज्या पाण्यात बुडतील इतपतच पाणी घालायचं आहे। शिजवताना जर जास्त पाण्याचा वापर केला तर पावभाजी खायला पानसट लागते। तुम्ही बघू शकता, इथं मी जवळपास पाऊण ग्लासच पाण्याचा वापर केलेला आहे। कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, भाज्या अगदी छान शिजल्या गेलेल्या आहेत। आता आपण या भाज्या मॅश करून घेऊया। तुमच्याकडे पोटॅटो मॅशर असेल त्याच्याने करू शकता। जर ते मॅशर नसेल तर तुम्ही असा हा पेला घेऊ शकता। या पेल्याने या पद्धतीने भाज्या अशा मॅश करून घ्यायच्या आहेत। भाज्या आपल्याला अगदी खूप जास्तही मॅश करायच्या नाही। बघू शकता, इथे आपल्या भाज्या छान अशा मॅश झालेल्या आहेत। या पद्धतीने भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता, आपलं भाज्या शिजवण्यासाठी पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर घेतलेलं होतं, त्यामुळे पाणी जास्त झालेलं नाही। आता आपण पावभाजी बनवायला घेऊया। कढई गरम झाली की 2 चमचे तेल घालूया। तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर वापरू शकता। इथे मी साजूक तूप घालते 1 चमचा तेलात, कारण तूप घातल्यामुळे पावभाजीला टेस्ट खूप छान येते। तेल गरम झालं की यात बारीक चिरलेला कांदा घालूया। इथे मी मध्यम आकाराचे 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत। आता आपण हे कांदे घालूया। कांदे आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। सुरुवातीला गॅस मिडियमच ठेवायचा आहे। इथे आपला कांदा छान सोनेरी रंगावर परतला गेलेला आहे। आता यात टोमॅटो घालूया। इथे मी मध्यम आकाराचा टमाटा बारीक कापून घेतलाय। टमाटा आपल्याला आता छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे आपला टमाटा सुद्धा छान असा परतला गेलेला आहे। आता 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया। आलं लसणाची पेस्ट 1 मिनिटभर चांगली परतून घेऊया। इथे आपले आलं लसूण सुद्धा छान असं खमंग परतून झालेले आहेत। आता यात सुके मसाले घालूया। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलंय। 1 चमचा एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घालताय। फोडणीत थोडी कोथिंबीर घालूया।
आता आपल्याला हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. इथे आपले मसाले तेल सुटेपर्यंत छान असे परतले गेलेले आहेत. आता आपण यात या मॅश केलेल्या भाज्या घालूया. भाज्या घालून चांगलं मिक्स करून घेऊया. इथे आपल्याला थोडी पाण्याची गरज भासणार आहे. इथे आपली भाजी बऱ्याच प्रमाणात अशी घट्टसर दिसत आहे, म्हणून आपण यात गरम पाणी करून थोडं ॲड करतोय. पाणी अगदी जास्त प्रमाणात ॲड करायचं नाही, अगदी गरजेनुसारच ॲड करायचं. तुम्ही या भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता, या प्रमाणात असायला हवी. ही भाजी गार झाल्यावर अजून घट्ट होते. मी परत थोडंसं पाणी ॲड करते. आता चवीनुसार मीठ घालूया. मीठ आपण भाज्या शिजताना देखील घातलं होतं, म्हणून आता थोडं गरजेनुसारच मीठ घालायचं आहे. मीठ घालून आपल्याला ही भाजी एक 3 ते 4 मिनटं मिडियम गॅसवर छान अशी उकळी फोडून घ्यायची आहे. हिला वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. इथे आपली पावभाजी बनवून तयार आहे. आज आपण 31 डिसेंबर स्पेशल अगदी हॉटेलसारखी चमचमीत आणि कमी वेळात तयार होणारी ही पावभाजी बनवलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, या प्रमाणातच असायला हवी, कारण ही भाजी गार झाल्यावर अजून घट्ट होते. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण हॉटेलसारखा मसाला पाव भाजून घेऊया. तव्यावर थोडं तूप गरम करून घेऊया. थोडी पावभाजी घालूया. थोडी कोथिंबीर घालूया. मग आपल्याला याच्यावर पाव असा भाजून घ्यायचा आहे. हॉटेलमध्ये अगदी याचप्रमाणे मसाला पाव तयार केला जातो. तुम्ही तुपाऐवजी बटरचा वापर केला तरी चालेल. इथे आपला मसाला पाव बनवून तयार आहे. आता आपण हा काढून घेऊया. आता आपण पावभाजी सर्व करूया. इथे आपली अगदी हॉटेलसारखी चमचमीत अशी पावभाजी बनवून तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.